नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्वरूपा अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. आज आपण पाहणार आहोत टीईटी 2024 या परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्न क्रमांक 101 ते 110 या प्रश्नांचीच म्हणजे या गणितांची उत्तरे आज आपण इथे पाहणार आहोत. या आधीच मागच्या व्हिडिओमध्ये आपण 91 ते 100 या गणितांची उत्तरे पाहिली होती. या व्हिडिओमध्ये आपण 101 ते 110 या गणितांची उत्तरे पाहणार आहोत, तेही सविस्तर. चला तर मग करूया आपल्या या व्हिडिओला सुरुवात. पहिलं गणित आहे, आकृतीमध्ये जो काही त्रिकोण दाखवलेला आहे त्यामध्ये ओएम आणि ओएन हे अनुक्रमे या दोन कोनांचे दुभाजक आहेत. आणि जर आपल्याला बघायचं, आपल्याला नीट बघितलं तर आपल्या लक्षात येईल की इथे हे दोन जे चिन्ह आहेत ते चिन्ह हे काय दाखवतात, हे आपल्याला सारखे दाखवतात. म्हणजेच हा कोन आणि हा कोन हा सारखा आहे, तसंच हा कोन आणि हा कोन सारखा आहे. याचाच अर्थ इथे आपल्याला दिलेला आहे की ते कोन दुभाजक आहे. ठीक आहे. आणि मग आपल्याला सांगितले त्यांनी की OMN आणि ONM हे म्हणजेच हा कोन आणि हा कोन, हा इथून एवढा कोन आणि इथून एवढा कोन, या कोनांची बेरीज काढायला आपल्याला सांगितलेली आहे. तर चला बघूया आपण. बघा इथे आपल्याला दाखवलंय की कोन त्रिकोण AMN मध्ये आपण बघूया की कोन MAN बरोबर किती आहे, तर 90 अंश आहे. हा इथे आपल्याला दिसतोय. ठीक आहे. हा इथे जो आहे हा इथे आपल्याला बघायला मिळेल. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूयात की कोन AMO याला आपण काय करूया, एक्स मानू. म्हणजे जो हा कोन आहे त्याला एक्स मानू. म्हणजेच कोन NMO हा सुद्धा एक्स होईल. म्हणजे आपण आधी हा कोन बघितला, मग हा कोन बघितला, आणि म्हणून आपण कोन AMN हा कसा होईल, तर एक्स अधिक एक्स म्हणजेच 2x. म्हणजे कोन AMN हा किती झाला, 2x झाला. ठीक आहे. त्यानंतर त्याचप्रमाणे आपण बघूयात कोन ANO याला आपण y मानूयात, आणि कोन MNO हा सुद्धा y होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर कोन ANM हा काय होईल, तर y अधिक y म्हणजेच 2y होणार आहे. कोन ANM. ठीक आहे. बघा आपण इथे याला x मानलंय, याला x मानलंय, याला y मानलंय आणि याला y मानलंय. जर आपण या दोघांचा विचार केला तर आपल्याला x अधिक y यांची बेरीज काढायची आहे. आणि म्हणून जर आपण विचार करूयात की त्रिकोण AMN मध्ये त्रिकोणामध्ये विचार केला तर त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. आणि म्हणून कोन AMN अधिक कोन ANM अधिक कोन MAN बरोबर किती, तर 180 अंश. जर आपण याचा विचार केला तर तो आपला इथे काढलेला आहे 2x, अधिक आपण याचा विचार केला तो इथे काढला आपण 2y, आणि अधिक आपण याचा विचार केला तो इथे बघितला जो आपल्याला इथे दिसतोय, तर हा किती आहे, तो आहे 90 अंश बरोबर 180 अंश. ठीक आहे. मग इथे 2x अधिक 2y बरोबर 180, आणि हे 90 इकडे आल्यानंतर वजा होतील. ठीक आहे. मग इथे 180 वजा 90 बरोबर 90, आणि हे 2 इथे कॉमन काढले तर x अधिक y. पुढे आपल्याला बघायला मिळेल की x अधिक y बरोबर 90, आणि हे 2 जे इकडे आले तर भागिले होतील. म्हणजेच x अधिक y बरोबर 45 अंश. हे आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. इथे आपल्याला सांगितलं होतं की x आणि y, तर या कोणाचं माप x आणि या कोणाचं माप y असेल, आणि त्या दोघांची बेरीज, तर त्या दोघांची बेरीज किती आलेली आहे, 45 अंश आलेली आहे. आणि म्हणून या प्रश्नाचं, पहिल्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 45 अंश हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे.
पुढचं बघूया. पुढचा प्रश्न बघा, इथे काय सांगितलं, 7च्या पटीतील पहिल्या 19 संख्यांची नैसर्गिक संख्यांची बेरीज. बघा, गणित पुन्हा एकदा 10वीच्या उपक्रमावर किंवा 10वीच्या अभ्यासक्रमावर आपल्याला आलेला आहे. 7 पटीच्या म्हणजे 7च्या पटीतील, मग 7च्या पटीतील पहिली संख्या कुठली आहे तर 7, दुसरी आहे 14, तिसरी आहे 21, बरोबर की नाही. अशा प्रकारचे किती सांगितले त्यांनी, 19. म्हणजे ही पहिली असेल, ही दुसरी असेल, ही तिसरी असेल, अशी 19वी संख्या, अशी आपल्याला 19वी संख्या कोणती आहे आणि त्यांची बेरीज किती आहे हे त्यांनी सांगितले. मग 19वी संख्या आपल्याला काढता येईल की. मग प्रत्येकाला याला जर 1 ने गुणलं, याला एकाला 7 ने, दोनाला 7 ने, तीनाला 7 ने, तर याला पण आपण 7 ने गुणलं तर आपल्या लक्षात येईल की 19 7 किती येतात. तर मग आपण गुणाकार करूयात. 7 9 63, 7 1 7 आणि 6 33, म्हणजे 133 उत्तर आलंय. जर यांची आपल्याला बेरीज काढायची असेल तर आपल्याला माहिती आहे, आपण इथे काय करूयात, ए बरोबर किती आलंय तर 3 आणि म्हणजे त्याला आपण म्हणतो 7. त्यानंतर बी बरोबर किती येणार आहे तर या दोघांमधला फरक किती असणार आहे, 7 असणार आहे. आणि शेवटला आपण ती 19 म्हणूयात, तो किती आलाय 133. याप्रमाणे जर आपल्याला बघितलं तर एस एनचं सूत्र वापरलं तर एस एन बरोबर n/2 गुणिले 2a किंवा 2a घेण्यापेक्षा आपण डायरेक्ट T1 अधिक Tn, म्हणजे तिथे आपण n बरोबर किती आहे 19, n बरोबर 19 आहे आणि इथे s 19 घेऊयात. इथे T1 बरोबर किती आहे 7 आहे, अधिक इथे Tn बरोबर किती आलंय तर 133 आलंय. आणि म्हणून इथे 19 गुणिले 133 आणि 7 यांची बेरीज केली तर 140 होतं. याला भागिले 2 आहेत तर आपण याला भागाकार करून घेऊयात, म्हणजे 70 उत्तर येईल. म्हणजेच 19 गुणिले 70 हे उत्तर आलेलं आहे. आणि मग आपल्या लक्षात येईल की 19 गुणिले 7 हे तर आपण इथे केले होतं 1333 आणि हा शून्य ठेवला तर उत्तर किती आलंय, इथे उत्तर आलंय 1333 आणि हे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. बघा, हा जो पर्याय आहे 1463 हा इथे होता, ठीक आहे. पण आपल्याला उत्तर जे होतं ते उत्तर आपल्याला आले ऑप्शन क्रमांक 2 1330. म्हणजे 7च्या पटीतील पहिल्या 19 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे तर ती आहे 1330. ठीक आहे. पुढचं गणित बघूया आपण. 103 क्रमांकाचं बेरीज गणित. इथे हा जो ऑप्शन आहे, हा ऑप्शन इकडे आलेला आहे 152 आणि 247. बघा, आता इथे काय करायचं आपल्याला, खालीलपैकी कोणती सापेक्ष जोडी, सापेक्ष मूळ संख्यांची जोडी आहे असं ओळखायचं आहे. म्हणजे काय, त्यांचा फक्त एकच सामायिक अवयव असणार आहे, दुसरे कोणते अवयव हे सामायिक येणार नाहीत. तर यासाठी प्रत्येकाचे आपल्याला अवयव पाडावे लागतील. पहिला जोडी घेऊया आपण 187 आणि इकडे 153. ठीक आहे. पहिल्याचे अवयव पाडून घ्यायचे. इथे बघा, इथे 11 ने भाग जातो, 11 एके 11 आणि राहतात 7, मग 7 77, 11 7 77, म्हणजे 17 एके 17. ठीक आहे. आता दुसरं जेव्हा आहे जोडी, त्या दुसऱ्या जोडी देताना इथे 11 ने भाग देऊन बघायचा, जातोय का नाही, 17 ने देऊन बघायचा. मग 17 दिलं ना तर आपल्या लक्षात येईल 17 9 153. अतिशय सोपं. ठीक आहे. पुढचं दुसरं गणित घेऊया. 78 आणि 143. ठीक आहे. इथे 78 घेताना आपण काय करूया, 13 78 म्हणजे 6 एके 6. आता इथे 6 ने भाग जातो का तर 6 जुळे 12 2 आणि नाही जात. ठीक आहे. 23 आल्यामुळे नाही जात. मग इथे 13 ने घेऊया 13. मग 13 एके 13, अच्छा एक 13 एके 13, म्हणजे आपल्या लक्षात येईल की पहिला एक अवयव पाडले की त्यातलाच कुठला तरी एक अवयव याचा सामायिक अवयव आहे का हे लगेच चेक करून बघायचं, म्हणजे वेळ जास्त लागणार नाही. ठीक आहे. तिसरं घेतलं आपण 75. ठीक आहे. 75 ला आपण बघूया, 5 ने घेतलं तर 5 एके 5 आणि 15 5 75. ठीक आहे. पुन्हा 5 एके 5, 5 त्रिक 15, 3 एके 3 आणि मग इथे 28. तर 28 ला 3 ने जातो का नाही, 5 ने जातो का नाही, या 5 ने जातो का नाही. म्हणजे जर आपण बघितलं तर 7 चोक 28, 2 आणि 2 एके 2, म्हणजे याचे आणि याचे अवयव कुठले सारखे नाही जर हा एक सोडला तर. ठीक आहे. पुढे चौथी जोडी आहे 152 आणि इथे आहे 247.
47. आता 152 ला कितीने भाग जातो तर आपण लक्षात घेऊया इथे आपण 2 ने भाग देऊया म्हणजे आपल्याला लक्षात येईल 2 बेस 7 14 बेसक 12 पुन्हा 2 तर बे त्रिक 6 बे 8 16 पुन्हा 19 ने डायरेक्ट जातो 19 दुने 38 बे 1 बे. आता इथे 7 आहे म्हणजे या 2 ने या 2 ने आणि या 2 ने जाणार नाही हे तर निश्चित आहे. मग राहिले 19 19 देऊन बघूया 19 1 19 राहिले 5 झाले 57 मग 19 त्रिक 57 म्हणजेच 13 1 13. जर आता बघितलं पहिल्या जोडीमध्ये हा एक कॉमन आहे तसंच हा 17 सुद्धा कॉमन आहे म्हणजे हे आपलं उत्तर नसणार आहे. इथे आलो हा एक कॉमन आहे आणि इथे हा 13 सुद्धा कॉमन आहे म्हणजे हे सुद्धा आपलं उत्तर नसणार आहे. इथे 5 5 इथे 7 2 2 तर 3 वगैरे किंवा 15 केले इथे 14 केले तर कुठलाही म्हणजे 5 त्रिक 15 घेतले किंवा 7 2 14 घेतले तर कुठलाही आपल्याला सारखा मिळत नाही एक सोडून म्हणजे हे आपलं उत्तर असू शकतं. पुन्हा आपण हे पण चेक करूया की इथे 1 आणि हा 1 सारखा आहे इथे 19 आणि हा 19 सारखा आहे म्हणजे जर नीट बघायला गेलं तर आपलं हे उत्तर जे आहे हे आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे का नाही तर आपलं या प्रश्नाचं उत्तर हे असणार आहे. बघा हे जे गणित आहे या गणितामध्ये चक्रीय समलंब चौकोनाचा एक कोन दुसऱ्याच्या तिप्पट आहे तर त्याच्या लहान कोनाचे माप किती हे विचारलंय. तर आपण एक चक्रीय चौकोन म्हणजे तो वर्तुळामध्ये आपण काढून घेऊयात. बघा हा छोटा आहे इकडे मोठा घेऊयात अशा प्रकारे बघूयात आपल्या लक्षात येईल की चक्रीय चौकोन आणि समलंब चौकोन काय तर समलंब चौकोन म्हणजे दोन बाजू समांतर. ठीक आहे इथे बघितलं तर हा कोन मोठा दिसतोय आणि हा कोन मोठा दिसतोय हा कोन लहान आहे आणि हा कोन लहान आहे म्हणजे आपण याला x जर म्हटलं हा आणि हा दुसरा कोन चक्रीय समलंब चौकोनाचा एक कोन हा दुसऱ्याच्या तिप्पट आहे हा जर x असेल तर हा किती असेल हा 3x असेल. ठीक आहे आणि मग लक्षात येईल की हा जर 3x असेल तर हा 3x आहे पण हे जे जवळजवळचे दोन कोन आहेत यांची बेरीज किती असते 180 अंश असते. मग यांची बेरीज जर 180 अंश असते 3x अधिक x असं केलं तर आपल्याला माहिती आहे 180 येणार आहे हे 4x बरोबर 180 हे x बरोबर 180 भागिले 4 आणि म्हणून x बरोबर किती तर 4 चौक 16 म्हणजे इथे आपण भागाकार करूयात की 4 चौक 16 2 राहिली हा शून्य घेतला 4 पंचे 20 म्हणजे 45 अंश. तर इथे आपल्याला पर्याय क्रमांक 4 हा जो आहे हा आपल्याला या 104 व्या गणिताचा म्हणजे चक्रीय समलंब चौकोनाचा एक कोन जो आहे तो किती असणार आहे 45 अंश असणार आहे आणि दुसरा कोन जो आहे तो आपल्याला काढायला सांगितलेला नाही त्यामुळे आपण तो काढलेला नाही पण याचं काढायचं म्हटलं तर आपण याला 3 ने गुणाकार करून तो काढू शकतो. ठीक आहे तर पुढचं गणित बघूयात 105 वं गणित. बघा इथे काय सांगितलंय 5 तास 20 मिनिटे हा वेळ एका दिवसाच्या किती टक्के आहे. 5 तास 20 मिनिटे म्हणजे किती तर बघा 5 तास आणि 20 मिनिटे याचा विचार केला तर 5 गुणिले 60 अधिक 20 मिनिटे असा होतो. 6 पंचे 30 म्हणजे 300 अधिक 20 म्हणजेच 320 मिनिटे आणि काय आहे एका दिवसाच्या मग एक दिवस म्हणजे किती तर 24 तास बरोबर की नाही. मग 24 गुणिले 60 असा विचार केला तर 24 144 आणि हा शून्य म्हणजे एवढी मिनिटं झाली बरोबर आहे. आणि गणितात दिल्याप्रमाणे जर 5 तास 30 मिनिटे जो आहे 20 मिनिटे म्हणजे 320 मिनिटे हा कितीला तर 1440 याला किती टक्के आहे अशा प्रकारचा गुणाकार करायचा आहे. तर आपण जर याला भागलं तर आपल्या लक्षात येईल की इथे पुढे आलेला आहे 320 आणि हा शून्य भागिले 144. आपण जर बघितलं 16 दुणे 32 आणि 16 नव्हे 44 म्हणजे वरती आलंय 200 भागिले 9. आता 200 भागिले 9 केलं तर बघा 200 भागिले 9 बे नव्हे 18 पुन्हा 2 आणि इथे शून्य. ठीक आहे तर इथे पुन्हा बे दुणे म्हणजे बे नव्हे 18 9 दुणे 18 आणि मग पुन्हा 2 असं 2 2 2 2 इथेच राहणार आहे. तर हेच बघितलं तर आपण इथे 22.222 असं उत्तर आहे का कुठे तर 22.5 आहे पण हे नाहीये. मग 22.22 यायला पाहिजे 22.222 यायला पाहिजे. नसेल तर अपूर्णांकांमध्ये बघूया आपण तर जो बाकी राहते ती वरती लिहायची असते ज्याने भागाकार केलाय तो खाली लिहायचा असतो आणि 22 हे इथे घ्यायचे असतात 22 नव्हे आणि अधिक 2 तर असं कुठलं उत्तर आहे तर उत्तर आहे
पर्याय क्रमांक 2 22.209% हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, या प्रकारे हे गणित आपण इथे सोडवलेलं आहे. बघा पुढचं गणित आहे की आपल्याला x ची किंमत दिली आहे, x ची किंमत दिली आहे. ठीक आहे, वर्गमुळात 3, त्यानंतर y ची किंमत दिली आहे घनमुळात 6 आणि z ची किंमत दिली आहे चौथ्या मुळात 7. आणि मग सांगितलंय की यापैकी कोणते विधान सत्य, म्हणजे x मोठा y मोठा z मोठा काय ते बघायचंय. आता हे बघण्यासाठी आपल्याला माहिती आहे की x बरोबर 3 ला कसं लिहिता येईल, तर वर्गमुळात म्हणजे 1/2 लिहिता येईल घातांकाला, इथे 6 ला 1/3 लिहिता येईल घातांकाला, आणि इथे z ला 7चा 1/4 घातांक असं लिहिता येईल. म्हणजे हे दुसरं मूळ, हे तिसरं मूळ आणि हे चौथं मूळ, अशा प्रकारे आपण ते लिहू शकतो. ठीक आहे, आता हे करत असताना हे छेदस्थानी जे 2, 3 आणि 4 आहेत यांचा जर आपण लसावी काढला, बघा 2, 3 आणि 4, तर आपल्या लक्षात येईल की 2 ने भाग दिला तर इथे 1, 3 आणि इथे 2, त्यानंतर इथे 3 ने भाग दिला तर 1, 1 आणि 2, पुन्हा 2, 1, 1, 1, म्हणजेच इथे 2 दुणे 4 आणि 4 त्रिक 12, म्हणजे इथे काय आलंय तर 12 हे काय लसावी आहे. म्हणजे जर आपल्याला इथे 3चा छेदस्थानी 1/2 करायचा आहे तर इथे किती करावं लागेल, 6 गुणिले 6, इथे 6चा 1/3 घातांक आहे त्याला जर 12 करायचं असेल तर इथे 4/4 आणि इथे 7चा 1/4 घातांक आहे तर त्याला काय करावं लागेल 3/3 याने गुणावं लागेल. आता हे असं का केलं तर याने गुणलं, या 4/4 ने गुणलं, या 3/3 ने गुणलं, म्हणजे एकानेच गुणलं, तर एकाने गुणल्यानंतर कुठलाही फरक पडत नाही म्हणून आपण तसं केलंय. आता इथे 6 1 6 आणि 2 1 12, पुढे इथे 6, इथे 4 1 4 आणि 4 त्रिक 12, इथे 7 आणि 3 1 3 आणि 4 त्रिक 12. म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपण छेदस्थानी किती आणलेले आहेत, घातांकाच्या 12 आणलेले आहेत. म्हणजे आता इथे लक्षात घेतलं तर पुन्हा आपण हे 3ला असं लिहू शकतो 1/12 मूळ, 6ला चौथा घात 1/12 मूळ आणि 7चा तिसरा घात आणि 1/12 मूळ. म्हणजे मूळ सगळ्यांचं सारखं झालंय. तर ही किंमत आपण काढली तर आपल्या लक्षात येईल की x मोठा y मोठा की z मोठा, आणि मग इथे 3चा 6वा घात म्हणजे 3 किती लिहायला लागणार, 6वा घात म्हणजेच 1 2 3 4 5 आणि 6, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, आणि मग याचा गुणाकार केला 9 9 81 गुणिले 9 म्हणजे किती आले 9 1 9 आणि 9 8 9 72, 729, 729चा 1/12 घात आला x ची किंमत. इथे y ची किंमत बघूया 6चा चौथा घात म्हणजे 6 गुणिले 6 गुणिले 6 गुणिले 6 4 वेळा, 6 6 36 गुणिले 6 6 36, आणि मग 36चा आपण जर वर्ग काढायला गेला तर आपण लक्षात घ्या वर्ग करताना 36 म्हणजे 30 अधिक 6चा वर्ग म्हणजेच 30चा वर्ग किती, तर 3 त्रिक 9 आणि 900 अधिक साइन त्रिक 18 आणि साइन त्रिक 18 180 गुणिले 2 म्हणजेच 360 आणि 6 6 36. आता इथे काय केलं आपण, इथे 30चा वर्ग केला, इथे काय केलं 6चा वर्ग केला, आणि इथे 2 गुणिले 30 गुणिले 6, म्हणजे आपल्याला माहिती आहे की a अधिक b कंसाचा वर्ग असेल तर a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग, हे सूत्र जे आहे हे सूत्र इथे वापरलंय. इथे काय केलंय, इथे a चा वर्ग म्हणजे हे केलंय, इथे b चा वर्ग म्हणजे हे केलंय, आणि इथे 2 गुणिले ab म्हणजे ते इथे केलंय. ठीक आहे, आणि ते 6 3 आणि 6 9 होतात आणि 12 म्हणजे 1296 याचा 1/12 घात, आणि इथे झेडचा 7चा तिसरा घात म्हणजे 7चा तिसरा घात जर केला 7 गुणिले 7 गुणिले 7 तर 7 7 49 गुणिले 7, आणि मग 7 9 63 आणि 7 चौक 28 आणि 6 34 म्हणजे 343चा 1/12 घात. ठीक आहे, आता इथे आपल्या लक्षात येईल की या तिघांमध्ये सगळ्यात मोठा जर आपल्याला कुठला दिसत असेल तर तो y आहे.
बरोबर की नाही, 1296. त्यानंतर कुठला आहे 729 म्हणजेच कुठला तर एक्स, आणि त्यानंतर 343. याप्रमाणे आपल्याला येणार आहे, कारण आपण यांचं मूळ जे आहे ते मूळ सेम करून घेतलं. मूळ सेम केल्यानंतर जी संख्या मोठी तिचं मूळ जास्त मोठं येणार आहे. त्यानुसार आपल्याला हे पर्याय आहेत. पण हा पर्याय कुठे आहे का, तर वाय मोठा. तर इथे वाय सगळ्यात लहान आहे, इथे सगळ्यात मोठा नाहीच आहे, आणि इथे पण सगळ्यात मोठा नाही आहे. तर हे आपलं या पर्यायाचं उत्तर असणार आहे. पण नीट चेक केलं तर आपल्या लक्षात येईल की इथे एक्स आणि वाय हा मागे पुढे झालाय. म्हणजे आपण या प्रश्नाचं उत्तर जे आहे हे परीक्षेमध्ये चुकीचं असल्यामुळे हा प्रश्न कॅन्सल करण्यात आला होता. तरी पण आपण हा का सोडवला, तर उत्तर येतच नाही असं नाहीये, फक्त ही उत्तराची जी आहे ही प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, आणि म्हणून ते उत्तर आपण काढलेलं आहे. म्हणजेच फक्त एक्सच्या जागी झेड आणि झेडच्या जागी एक्स आलं असतं तर आपलं उत्तर हे बरोबर असणार आहे. ठीक आहे, तर पुढे बघूया आपण या प्रश्नाचा पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न आहे बघा, बाजूच्या आकृती आली नाही. बाजूच्या आकृतीत चौरसात अंतर्लिखित, ही आकृती अशा प्रकारची आहे. अशा प्रकारचा चौरस आहे, आणि रेखांकित भाग हा आहे. ठीक आहे, हा रेखांकित भाग आहे. ठीक आहे, याच्यामध्ये सांगितलंय की या चौरसामध्ये अंतर्लिखित वर्तुळ आहे, त्याची त्रिज्या किती आहे 10. म्हणजे इथून एवढं घेतलं तर 10 आहे. म्हणजे याचा व्यास किती येईल, तर तो व्यास 20 येईल. याचा व्यास 20 म्हणजेच बाजू चौरसाची किती आली, 20 आली. किती आली, 20 आली. आणि मग आपल्याला सांगितलं की रेखांकित भागाचे क्षेत्रफळ. तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ जर आपण काढायचं असेल तर चौरसाचे क्षेत्रफळ वजा वर्तुळाचे क्षेत्रफळ, म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ किती, तर बाजूचा वर्ग आणि इथे पाय आर वर्ग, म्हणजे बाजूचा वर्ग म्हणजे 20चा वर्ग वजा पाय म्हणजे 22/7 गुणिले आर किती आहे, तर आर असणार आहे 10. इथे 22/7 न घेता इथे 3.14 घेऊयात, गुणिले 10चा वर्ग, म्हणजेच याचा वर्ग केला तर आपल्याला माहिती आहे की 400 येतो, वजा 3.14 गुणिले 10चा वर्ग किती, तर 100. म्हणजेच आपण याला असं करूयात, 400 वजा या दोघांचा गुणाकार केला तर 314 येतो. आता मी असं काय केलं, मला 22/7 घेतलं आणि ते खोडलं आणि 3.14 घेतलं, तर आपल्या लक्षात येईल की जर इथे 10 घेतोय तर या 7 ने 10ला भाग जाईल का, तर जाणार नाही. आणि म्हणून 3.14 घ्यायचं. कधी आर असेल म्हणजे त्रिज्या असेल किंवा व्यास असेल डी दिला असेल, तर त्यावेळी जर 7 ने 22/7 घेताना 7 ने जर भाग जात नसेल तर सरळ सरळ 3.14 घ्यायचं. आणि मग इथे जर आपण वजाबाकी केली तर 400 मधून जर 84 वजा केली तर 6 म्हणजे 20 आणि 86 चौसेमी. तर 86 चौसेमी कुठे आहे, पर्याय क्रमांक 4 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. बघूया पुढचा प्रश्न आपला. बघा पुढचा प्रश्न आहे 24 सेमी परिमिती असलेल्या चौरसाच्या कर्णाची लांबी किती. बघा चौरस आहे आणि चौरसाची परिमिती 24 आहे, म्हणजेच ही बाजू आणि ही सारखी असेल. तर आपण बघूया की चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू असं आपण करतो, आणि तिथे 4 गुणिले बाजू आणि परिमिती किती दिली आहे, 24 दिली आहे. हा 4 इकडे गुणाकाराला आहे, तो इकडे भागाकाराला होईल. इकडे 24 आणि इथे बाजू. ठीक आहे, या 4 ने जर भागलं तर बाजू किती येते, आपल्याला बाजू येते 6 सेमी. आणि इथे जर बाजू 6 सेमी असेल तर आपल्याला काय सांगितलंय, या कर्णाची लांबी सांगितली आहे. आता मी मागेच एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की चौरसाची बाजू बरोबर 1/2 गुणिले कर्ण. हे सूत्र पाठांतर करून ठेवायचं. नाही तर आपल्याला असंही लक्षात आलं पाहिजे की चौरसाचा कर्ण बरोबर 2 गुणिले बाजू. आता इथे बाजू काढली आहे, तेच आपण 2 इथे ठेवले गुणिले बाजू केलं, म्हणजे बाजू किती आले, 6 आले. 6 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. इथे असणार आहे 6 2 सेमी. तर
ऑप्शन क्रमांक 1 जो आहे 6 वर्गमुळात 2 सेमी हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढचं बघूया. 109वा प्रश्न बघा. इथे सांगितलंय की 6 मीटर व 4 मीटर उंचीचे खांब एकामेकांपासून 25 मीटर अंतरावर आहेत. बघा, 6 मीटर आणि 4 मीटर, 6 मीटर आणि 4 मीटर उंचीचा खांब एकामेकांपासून 25 मीटर अंतर उभे आहेत. प्रत्येक खांबाचे वरचे टोक दुसऱ्याच्या पायथ्याशी म्हणजे याचे या पायथ्याशी आणि याचे या पायथ्याशी जोडणाऱ्या रेषाखंडाच्या छेदनबिंदूची उंची म्हणजे इतकी ही उंची जी आहे ती याच आपल्याला काढायला सांगितलेली आहे. तर आता हे गणित सोडवायला गेलं तर फार मोठं आहे, पण याची एक ट्रिक आहे की यांची उंची जर छेदनबिंदूची उंची काढायची असेल तर छेदन बिंदूची उंची काढायची असेल तर अधिक करायचं, तर इथे गुणाकार करायचा आणि खाली अधिक करायचं. 6 4 6 4 म्हणजेच 6 चोक 24 आणि 6 अधिक 4 10 भागाकार केला तर 2.4 मीटर. 2.4 मीटर इथे उत्तर आहे का? आहे. ऑप्शन क्रमांक 3 2.4 मीटर हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तसं गणित फार मोठं आहे, ते एका पानावर पण बसणार नाही. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 110. साहिलने एका बँकेकडून सरळ व्याजाने 11 दराने 60,000 रुपयाचे कर्ज घेतले. नोटाबंदीमुळे बँकेची तरलता वाढल्यामुळे बँकेने व्याजाचा दर दुसऱ्या वर्षी 0.5 व तिसऱ्या वर्षी पुन्हा 0.5 ने कमी केला. तर 3 वर्षाच्या शेवटी साहिलला एकूण किती? आता बघा, सरळ व्याज आहे. सरळ व्याजाचं सूत्र आहे I बरोबर PNR भागिले 100. ठीक आहे, तर आता इथे जर चक्रवाढ व्याज असतं तर एकच सूत्र वापरावं लागलं असतं. तर हे सूत्र आपल्याला I1 म्हणजे किती? तर रेट 11% असताना काढावं लागेल. त्यानंतर I2 जो आहे रेट किती? 10.5 असताना काढावं लागेल. आणि I3 जो आहे तो किती? तर 10% असताना काढावं लागेल. ठीक आहे, इथे टक्के लिहूया आपण. तर आपण बघूयात इथे I1 बरोबर PNR छेद 100. P किती आहे? P म्हणजे प्रिन्सिपल 60,000 रुपये गुणिले N किती आहे? तर 1 वर्ष गुणिले R किती आहे? 11 भागिले 100. हे 2 शून्य हे 2 शून्य गेले म्हणजे 600 गुणिले 11 बरोबर 11 × 66 आणि 2 शून्य म्हणजे 6,600 रुपये. त्यानंतर इथे आपण बघूया I2 बरोबर PNR2 भागिले 100. इथे R1 घ्यावं लागेल. ठीक आहे, तर इथे किती आहे? 60,000 गुणिले 1 गुणिले 10.5 भागिले 100. आता हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. इथे आलं 600 गुणिले 10.5. इथे 60 गुणिले 10 105 आणि मग इथे 6 शून्य घ्यायचं. 6 पंचे 30 पुन्हा 3 तसे 6 1 6 म्हणजे किती उत्तर आलंय? तर इथे पण आपण असं लिहूयात की 6,300 आणि I3 बरोबर PNR3 भागिले 100. तर इथे 60,000 गुणिले 1 गुणिले 10% आणि भागिले 100. इथे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 600 गुणिले 10 बरोबर किती? 6,000. I3 त्याने काय घेतलंय की साहिलला एकूण किती रक्कम जमा करावी लागेल. तर बघा, आता इथे 6,600 पहिलं, नंतर 6,300 हे दुसरं आणि 6,000 हे तिसरं व्याज. या तिन्ही व्याजांची बेरीज केली तर आपल्या लक्षात येईल की 6 आणि 3 9 6 18. ठीक आहे, पण ही काय रक्कम आहे? ती पूर्ण रक्कम म्हणजे व्याज आपल्याला मुद्दला सहित म्हणजे 60,000 ही सुद्धा यामध्ये ऍड करावी लागेल. तर 60,000 ऍड केली तर हे 9 8 आणि 6 1 7 78,900. तर 78,900 प्रश्न ऑप्शन क्रमांक 2 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे बघूया आपण. ओके, तर इथे आपण आज 10 प्रश्नांची उत्तरे बघितलेली आहेत. 101 ते 110 या 10 गणितांची उत्तरे आपण बघितलेली आहेत 2024
या परीक्षेला पेपर 2 मध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे. आशा करतो तुम्हाला ही उत्तरे समजली असतील. थोडी घाई केलेली आहे मी, मलाही कळतंय, पण एक लक्षात घ्या, आपल्याला पेपर सोडवताना घाईतच गणित सोडवायची आहेत आणि त्यामुळे सगळंच एकदम प्रॉपर लिहायची गरज नाहीये. मी पण इथे सगळं प्रॉपर दाखवत नाही. काही गोष्टी आपल्याला डोळ्यात दिसतात तर त्या लिहित बसायची गरज नाहीये. काही गणित छोटी आहेत तिथे लिहित बसण्याची गरज नाहीये. ती पटापट पटापट आपण पुढे पुढे सोडवायची आहेत आणि हीच सवय आपल्याला लागली पाहिजे. बघा, आपण जेव्हा गणित सोडवतो म्हणजे 8वी 9वी 10वी ला असताना, तेव्हा आपल्याला प्रत्येक ओळ न ओळ, प्रत्येक स्टेप न स्टेप आपल्याला लिहावी लागते. तशी इथे काही लिहायची नाही. इथे ऑप्शन चूज करायचे आहेत, पण ते ऑप्शन चुकायला नको म्हणून ते आपल्याला सोडवायला लागणार आहेत. जर आपल्याला काही गणित पटापट येत आहेत तर ते आपण पटापट करायचे आहेत. काही गणितांचे अवयव पाडायचे आहेत, काही गणितांना आपल्याला पाडे पूर्णच्या पूर्ण पाठांतर नाही आहेत, त्यामुळे वेळ लागतोय. काही मूळ संख्या आहेत, सापेक्ष मूळ संख्या आहेत, या गणित जरा वेळ लागणारे गणित आहेत. त्यामुळे आपण ज्या गणितांना वेळ वाचू शकतो ते आपल्याला वेळ वाचवायचा आहे. आणि या 10 गणितांचा जो आहे हे खूपच चांगला आपण म्हणूयात की सोपा पेपर आला होता असं म्हणायला हरकत नाही. तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ आपला 10 गणितांचा झालेला आहे. तुम्हाला सर्वांना ही 10 गणित समजली असतील अशी आशा करतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, गरजू विद्यार्थ्यांना शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या व्हिडिओचे आपल्या युट्यूब मधील व्हिडिओ जे नवीन नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला लवकरात लवकर नोटिफिकेशन मिळेल आणि ते तुम्ही पाहू शकाल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इथेच थांबतो. धन्यवाद.